मात्रे, श्री दिलीपजी वास्कर, श्री प्रशांत पवार, श्री अजय मोरावकर, श्री महेश पवार, श्री जितेश मात्रे, श्री शिवदास पवार, श्री निलेश उल्वेकर, श्री विशाल उल्वेकर, श्री अशोक उल्वेकर आणि पालेश्वरी 11 टीम पाले बुद्रुक यांचं जबरदस्त आयोजन तुम्हाला इथे पाहायला मिळतंय। पालेश्वरी गाव म्हटलं तर एक गाव एक संघ या गावाची ओळख आहे। पालेश्वरी पाले बुद्रुक पालेश्वरी गाव म्हटलं तर 5 दिवस राजकारण, जेव्हा निवडणूक येते तेव्हा फक्त 5 दिवसाचं राजकारण असतं आणि जसं राजकारण समाप्त होतं त्यानंतर हा गाव एकत्र होतो, एकत्र सण साजरा करतो आणि त्यानंतर पालेश्वरी सारखी नाईट दमदार स्पर्धा आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय। मॅच नंबर 3, पहिला बॉल राकेश पणेकर, देवीचा पाडा संघ मागील वर्षी रनरअप असलेला संघ होता। मागील फाईट पाहिली आपण वलवली विरुद्ध देवीचा पाडा, अंतिम मेगा फायनलची मॅच होती आणि तो एक दमदार संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतो। परंतु त्यांच्या विरोधात जो संघ फाईट करतो तो संघ आहे इथे जय भवानी वाजेपूर संघ। ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या, माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे। लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल। खेळाडू कक्षासाठी सूचना, फक्त खेळाडूच थांबतील। जर तुमच्या गावातील एखादा व्यक्ती आढळला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे। मॅच नंबर 3 या स्पर्धेमध्ये एकूण 58 संघ आहेत, 696 खेळाडू आणि 696 पैकी एका खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळेल। विशेष मेहनत पाहतो आमचे महेश पाटील असतील, त्यानंतर सागर मनोज म्हात्रे असतील, संपूर्ण पालेश्वरी टीमचं हे चांगलं योगदान, त्यांचा देखील उल्लेख आपण या मॅचमध्ये करूया। रुपेशजी उल्वेकर 40+ उद्या या मॅचमध्ये उतरणार, त्यांचं देखील योगदान। बॉल तयार नयन, लॉफ्टेड फटका बॅटच्या मधोमध फेकून दिलाय सीमा पलीकडे, बिग हिट बिग शॉट। सुजय मात्रे देवीचा पाडा संघाचा पारसमणी, कोहिनूर हिरा, त्या डायमंड ऑफ देवीचा पाडा याला म्हटलं जातं। सम्मान दिलाय पुढे बॉलला, मिड ऑफ कडे रनआउटचा चान्स, परंतु डायरेक्ट हिट झाली असती, अडवला चेंडू, फक्त मिळेल सिंगल। चांगली लढत, देवीचा पाडा म्हटलं तर हाकेच्या अंतरावर असलेलं गाव आणि वाजेपूर म्हटलं तर नेरे दुंद्र विभागाचा हा संघ इथे बॉलिंग मार्क तुम्हाला पाहायला मिळतोय। पालेश्वरी संघ आता नुकताच जी मॅच झाली शिवतेज फणसवाडी, अतिशय जवळचा संघ आहे आणि त्यांनी उल्लेख केला संघनायकाने की आमच्या आदिवासी टीमला तुम्ही इथे संधी दिली, त्यासाठी पालेश्वरी गावाचा आम्ही आभार व्यक्त करतो। खूप चांगला खेळ शिवतेज फणसवाडी, तुम्हाला शुभेच्छा। लॉप केला, मिस टायमिंग फटका आहे, क्षेत्ररक्षक थोडे मागे लॉंग ऑफ कडे, इथे फक्त 1 रन मिळेल आणि 1 ने टीम देवीचा पाडा संघाची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू तब्बल 9 धावा। चांगली सुरुवात, 1 षटकार जरी बसला तरी 9 धावा, म्हणजे नयन भगतची गोलंदाजी चांगली आहे, अतिशय कंजूसी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। शेवटचा बॉल, 4 षटकाची लढत, 40-50 धावा जरी झाल्या तरी चांगलं टार्गेट होणार। देवीचा पाडा वाजेपूर, बिग फाईट, लॉफ्ट केलाय मिड ऑन कडे, क्षेत्ररक्षक तैनात, शेवटचा बॉल, डायरेक्ट हिट, राकेश पणेकर बॅट सुटली आणि श्वास देखील सोडलाय। राकेश पणेकर बॅक टू डग आउट, 9 वरती 1 टीम देवीचा पाडा। चषक 2024 11 आयोजक आणि पालेश्वरी संघ जॉईन झालाय, कौतुकास्पद। कारण या आयोजकांमध्ये विचार केला बीजेपीचे देखील आयोजक आहेत, त्यानंतर शिवसेनेचे देखील आहेत, त्यानंतर शेकापचे आहेत आणि काँग्रेसचे देखील आहेत, म्हणजे 4 पक्षाचे दमदार लोक एकत्र आलेत आणि तुम्हाला दमदार आयोजन पाहायला मिळतो, अप्रतिम। मी उल्लेख केला पालेश्वरी गाव एक संघ, एकीचं बल। या गावामध्ये फक्त 5 दिवस राजकारण असतं ज्यावेळी निवडणूक असते आणि जशी निवडणूक समाप्त होते त्यानंतर संपूर्ण गाव एकत्र येतो आणि एकत्र स्पर्धा ठेवतो आणि एकत्र स्पर्धा यशस्वी करून दाखवतो। असं या पनवेल पंचक्रोशीतील एकमेव गाव म्हणजे पालेश्वरी पाले बुद्रुक आणि जेवढं कौतुक करावं
तेवढंच कमी. या गावामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे. मागील वर्षी देखील भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहिली. मागील वर्षी पाहिलं तर तिसऱ्याच रात्री प्रेक्षकाने आमच्या आयोजकाने अगदी मंचावरती डान्स केला होता आणि पहिल्यांदा आम्ही असं आयोजक पाहिलं ज्यांनी स्टेजवर डान्स केला होता. म्हणजे विदाऊट प्रेशर विदाऊट टेन्शन त्यांचं आयोजन सक्सेसफुल पाहिलं आपण. लॉफ्ट केला फटका बॅटच्या मधोमध फेकून दिलाय मिड विकेट सीमा पलीकडे. बिग शॉट 6 रन. उत्तराधिकारी कोण तर हे 2 खेळाडू. सुदर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. मिस टायमिंगचा फटका बॉल हवे झेल होण्याची दाट शक्यता. जजमेंट महत्वाचं आहे. जजमेंट खराब स्ट्रेट हिट कडे आणि त्याचं उत्तर 2 धावा कंप्लीट. जीवनदान हर्षद पाटीलला कदाचित थोडं मागणं साबित होऊ शकतो कारण हा फलंदाज यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्याला तुम्ही संधी दिली. मी तर म्हणे लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं. पनवेलमधील एक फेमस हॉस्पिटल लाईफ लाईन ज्याला आपण जीवनदान म्हणतो ते जीवनदान मिळाले फलंदाज हर्षद पाटीलला. 2 धावा कंप्लीट. बोर्डवरती 17. चांगली मॅच. द पॉवर ऑफ ड्रीम्स याला म्हटलं जातं. सपनों की ताकद आणि सपनों की ताकद कोण दाखवणार. बॉल तयार सुदर्शन. मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा संधी. खराब फटकेबाजी पॉइंट कडे झेल पकडलाय. थर्ड अटेम्प्ट 1 2 3 आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडलाय. थोडा कन्फ्यूज क्षेत्ररक्षक. पुन्हा आपण रिप्ले मध्ये पाहूया. जो फटका होता इनसाइड आउटचा मिस टायमिंग एलिव्हेशनची कमी होती आणि पॉइंट कडे क्षेत्ररक्षक तैनात असताना जजमेंट खराब झालं. पहिला अटेम्प्ट अनसक्सेसफुल. दुसरा अटेम्प्ट अनसक्सेसफुल. तिसरा अटेम्प्ट सक्सेसफुल आणि इथे टीम देवीचा बडा 2 विकेट. बॅक टू पवेलियन. मात्रे साहेब माजी उपसरपंच पाले बुद्रुक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. यानंतरची लढत असेल दुर्गेश 11 कोपरा विपक्ष पालेश्वरी पाले बुद्रुक. यजमान संघ असेल नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. 17 वरती 2. सुजय मात्र शेवटच्या बॉल पर्यंत खेळावं लागेल कारण महत्वाची मॅच आहे. राकेश पणेकर हर्षद बॅक टू डगआउट झाले. अशा वेळी नवीन फलंदाज दांटे आलाय. देवीचा पाडा म्हटला ना तर आमचा वाडा ग्रुप आणि वाडा ग्रुपचे सदस्य कोण तर महेश पवार आणि त्यानंतर आमचे प्रशांत पवार. वाडा ग्रुप एक चांगला ग्रुप आहे. त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. मोठी लढत. गावदेवी चषक पाहिला आपण देवीचा पाडामध्ये. चांगलं सहकार्य होतं प्रशांत आणि महेश दादांचं. यॉर्कर बॉल बॅटच्या बुंद्यामध्ये समोर खेळलेत. लॉंग ऑन कडे 1 रन कंप्लीट केली जाते. थोडा दबाव देवीचा पाडा संघावरती. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. Building effort 100% commitment. The wall of China. चीन की दीवार जितनी मजबूत होती है उतनी मजबूत फील्डिंग है टीम वाजीपुर. तो मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. गुरुनाथ दादा तोडेकर कोपरा यांचं आगमन झालेलं आहे. बघा अजय दादा मोराकर यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत. वाडा ग्रुप आपण पाहतो. संजय पाटील देवीचा पाडा. अग्निशमन दलाचे एक शासकीय अधिकारी सूर्यकांत पाटील साहेब देवीचा पाडा आणि शुभम राऊत यांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मी मनापूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 18 वरती 3 शेवटचा बॉल. आता बैदरत आलाय तो म्हणजे विकास मात्रे
झकास पारी खेळण्यासाठी विकास बॅटिंगवर आलाय. शेवटचा बॉल सुदर्शन 2 विकेट या ओव्हरमध्ये. लॉफ्ट केलाय झेल इथे सुटलाय विकास मात्रेला. संधी 2 झेल सोडलेत वाजेपूर. हर्षदला देखील संधी मिळाली होती परंतु आता विकासला संधी मिळाली. 18 धावफलकावरती 3 विकेट. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. देवीचा पाडा आणि वाजेपूरची लढत. मागील वर्षी धम्माल झाली होती. आमच्या डीजे मास्टर सूरज SDCने जे गाणं लावलं त्यानंतर आयोजकांनी मंचावर जो डान्स केला तो बघण्यासारखा होता आणि आमचे खास चिखलू यांचे देखील आम्ही जबरदस्त धोन देखील पाहिली. चला 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती 18. आमच्या आयोजकांच्याकडून शुभेच्छा या मॅच साठी. दोन्ही टीमला चांगलं आयोजन. 12 चेंडूचा खेळ बाकी 18 धावा. 12 चेंडूचं केले. आयोजक या वर्षी देखील डान्स करतील मंचावर नो डाऊट्स कारण की ते धमाल करतायत. मागील वर्षी देखील असं फ्री माइंडेड आयोजन पाहिलं आम्ही. 18 धावा 12 चेंडूचा खेळ बाकी. 9 धावांचं रन रेट कमी असेल देवीचा पाडा. थोडंसं वाढवावं लागेल रन रेट कारण की मागील वर्षीचा रनअप संघ होता. चांगली मॅच चांगलं आयोजन. वलवलीचे आमचे शेवण मामा यांच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेशन आहे. नंबर 1 मंडप डेकोरेशन SDC DJ आहे. त्यानंतर यावर्षी नवीन काय तर LED स्क्रीन तुम्ही पाहताय. LED स्क्रीनची मजाच वेगळी आणि पहिल्यांदा विभागात LED स्क्रीन जर कोणी आणली तर ते पालेश्वरीचे आयोजक याचा उल्लेख करूया. 12 बॉलचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अक्षय चौधरी. शेवटचे 12 बॉल. नॉन्ट्या स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. लॉफ्ट केलाय बॅटच्या मधोमध रडार मध्ये फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकार आणि षटकाराने धावांचं पाऊस. 24. 3 विकेट लॉट. चांगली लढत. नॉन्ट्या या षटकाराची गरज होती या मॅच मध्ये. अप्रतिम फटका. विकास हा पहिला क्रमांकाचा गोलंदाज आहे देवीचा पाडा संघाचा. तितकाच चांगला ऑलराऊंडर आणि तेवढाच चांगला फटका. प्रेक्षणीय. पहिल्या बॉलवर स्वागत झालं अक्षयचं. वेलकम टू पालेश्वरी टुर्नामेंट. चांगली मॅच. विकास रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटमध्ये षटकार आला होता आणि इथे संधी मिळाली अक्षयला. खिलाडी हो का खिलाडी अक्षय असं म्हटलं जातं. रावडी राठौरमध्ये अक्षय कुमारचा डायलॉग आपण ऐकला. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. ते काम करतोय ते अक्षय चौधरी. कमबॅक अक्षय चौधरी. पुढील बॉल. एकाच अँगल मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट्समनला माहिती झालं की नॉन्ट्याची कमजोरी काय आहे. यावेळी हाईट फॅक्टर थोडा चेंज केला आणि बॉलला टर्न केला. आउट स्विंगर. 0 धाव. चांगला गोलंदाज आहे. अगदी डोक्याचा वापर करतो. डोक्यावरती बर्फ ठेवलाय. तितकीच चांगली गोलंदाजी अक्षय चौधरी. 2 बॉल डॉट. 3 बॉल डॉट. हेच घडलं असं म्हणता येईल कारण जो षटकार बसला ना तो लॉफ्टेड फटका होता. टायमिंग होता. त्यानंतर चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन. कमबॅक केलं ते नॉन्ट्यानं. माफ करा गोलंदाज अक्षयनं. धाव फलकावरती आहेत 24. 3 बॉल डॉट. शेवटचे 2 बॉल. काय मॅच रंगली आहे. थोडा दबाव आहे देवीचा पाडावरती. राऊंड विकेट. डेड बॉलचा इशारा पंचांचा. 3 पंच ऑनफिल्ड. जीवनजी गावण वाघिलवाडा. स्क्वेअर लेग अंपायर अनिल टेंबे वलप आणि सँडी पालकर केवाले. त्यानंतर इमर्जन्सी पंच पाहिले तर आमचे अशोकदादा उलवेकर. पुन्हा फंबल झाले. 10चा लॉट आहे आणि गोलंदाज निश्चित थोडा स्पीडअप करायचा आपण कारण इथे 3च्या अगोदर मॅच समाप्त होण्याची शक्यता वाटते. जशा मॅच चेस होतात. बॉल तयार. अक्षय. यावली कट झाला. मागे चेंडू जातोय आणि आउटफील्ड वेगवान. बॉल निघून गेला लॉंग स्टॉप दिशेकडे. सीमा पलीकडे 4 रन. धाव फलक पुढे जाईल. 28. ट्रॅक वरती आलाय नॉन्ट्या. 1 षटकार 1 चौकार. 5 बॉल मध्ये 10 रन. शेवटचा बॉल. अवे फ्रॉम द बॉडी. आउट ऑफ द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. धाव फलक 29 वरती.
मॅच नंबर 3. पहिली मॅच पाहिली वन साइड आपण नेरे बस संघाने जिंकली. दुसरी मॅच आपण जर पाहिली तर जिंकली बोरले संघाने. ही तिसरी लढत आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळलाय मिड विकेटमध्ये गॅपमध्ये खेळाडू आहेत. एक रन पूर्ण करता जाते आणि शेवटच्या बॉलवर फक्त एकच रन घेतली जाईल आणि इथे 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर टीम देवीचा पाडा संघाची धावसंख्या 10च्या रन रेटने फक्त 30 धावा. मंचावरती आपण पाहतोय महागुरु एम डी गडगे सर. आणि एम डी गडगे सर यावर्षी 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिर अर्थात राम प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा होणार आणि रामलल्ला विराजमान होणार. आणि तुमचा एक आवाज होऊन जाऊन द्या गडगे सर. बोला जय श्रीराम. क्या बात आहे. जय श्री रामचा घोष होणार अयोध्यामध्ये राम मंदिर 22 जानेवारी 2024 आणि खऱ्या अर्थाने कौतुकास्पद. चला यानंतर लढत टॉस साठी दुर्गेश ठाकूर अर्थात कोपरा संघ आणि त्यांना फाईट करेल आमचा पालेश्वरी पाले बुद्रुक संघ. एक गाव एक संघ टॉस साठी यावं. 3 ओव्हर 30 शेवटचे 6 बॉल. शेवटचा गोलंदाज तयार. टीम वाजेपूर. मयूर वाघ. आपण अविनाश वाघ ऐकलं असेल एक चांगला गोलंदाज. त्याप्रमाणे मयूर वाघ देखील गोलंदाज चांगला आहे. जसं नाव तसं काम जर केलं तर खरंच वाघासारखी गोलंदाजी होईल. परंतु नॉन्ट्या तयार. मागील ओव्हरमध्ये काय घडलं नॉन्ट्याला विसरून जावं लागेल. नवीन सुरुवात करावी लागेल. शेवटचे 6 बॉल. लॉब केले समोर केले क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. कमबॅक वाजेपूर संघाचं. फलंदाज बाद होतो इथे. नॉन्ट्या बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय देवीचा पाटा टीमला. तर सन्माननीय लवशेठ भोईर पडगे यांचं आगमन झालेलं आहे. सचिन शेठ भोईर 4 बांगडी फेम आणि त्याचबरोबर गणेश म्हात्रे पडगे तुमचं मनपूर्वक स्वागत. अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा यांचंही ते आगमन झालेलं आहे. या 4ही व्यक्तिमत्वांना खऱ्या अर्थाने पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मयूर वाघला पहिल्या बॉलवर विकेट मिळालाय. लॉग ऑन कडे अप्रतिम झेल. कमबॅक करतोय वाजेपूर संघ. 30 वरती लगातार धक्के लागतायत टीम देवीचा पाडा संघाला. पुढे लेनचा बॉल कट केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे जाईल. वेगाने 2 क्षेत्ररक्षक आहेत. विकास मात्रे स्ट्राईक रोटेट करतो. खरं तर त्याला खेळायचं आहे परंतु तो स्ट्राईक रोटेट करतो. हेच आपण पाहतोय की चांगला फलंदाज जर स्ट्राईक रोटेट करतो तर शेवटचं शतक आहे किती चेंडू तो खेळणार हे महत्वाचं असतील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक पुढे जाईल. एकूण 32. 50च्या जवळ टार्गेट सेट झाला तर चांगलं असेल. देवीचा पाडा संघ विरुद्ध वाजेपूर. नयन भगत चांगला खेळाडू तुमच्या विरोधात आहे. धावा मोठ्या पाहिजेत. फुललेंचा बॉल. पंच नो बॉल दर्शवतात. खराब गोलंदाजी. बीमर बॉल. 1+1 फ्री हिट बॉल. विकास मात्रेला झकास संधी. पुढर लेनचा बॉल. 2 ने धावा 34. 4 बॉलचा खेळ बाकी. पालेश्वरी चषक पब्लिक टुर्नामेंट. प्रेक्षकांची तुफान गर्दी. या स्पर्धेची ओळख. मागील वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक होते. आज देखील रेकॉर्ड ब्रेक होणार आणि आजपासून ही क्रिकेटची जत्रा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. 7 रात्रीची स्पर्धा आहे. जबरदस्त. संपूर्ण वीक तुम्हाला एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका. ही मॅच पहा. फ्री हिट फुल टॉस असताना लॉंग ऑफ कडे केले. थोडा खराब फटका. फुल टॉस बॉल फ्री हिट रनआउट असू शकतो. तो देखील बचावले. विकास थोडा निराश. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 40च्या आसपास पोहोचतो हा संघ. राकेश पणेकर लवकर बाद झाला. त्यानंतर नॉन्ट्या देखील एक षटकार मारून पाहिलं आपण. त्यानंतर धावा थोडा कमी पाहिल्या. बॉल तयार. फ्री हिट बॉल पाहिलं फक्त 2 धावा. विकास थोडा निराश. चेंडू बाकी 3. राऊंड विकेट. लॉब केलं. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. रनआउटची संधी. 1 रन कंप्लीट केली जाते. व्हेरी क्लोज. थ्रो खराब. आणि इथे काय घडलं. 2 धावा झाल्या का कंप्लीट. 2 धावा कंप्लीट.
सिंगल डबल थोडा तालमेल आपण खराब पाहिला, परंतु रन कंप्लीट केल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक देवीचा पाडा पुढे पोहोचतोय. 38. विकास मात्रे अजूनपर्यंत झकास फटका आला नाही, ज्याची आतुरता आहे देवीच्या पाडा संघाला. चांगली मॅच, चांगली गोलंदाजी. मयूर वाघ कमबॅक करतोय. मयूर शेवटचे 2 बॉल लॉप केलाय. मिस टायमिंगचा फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सर्कलच्या आत. 1 रन कंप्लीट. 2 रनआउटची संधी. कमजोर रनिंग. विकास मात्र बॅक टू डग आउट. फक्त 1 मिले धावफलक पुढे जाईल. आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्यासाठी. मॅच नंबर 3. 39 धावा. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल, पहिलं सत्र. आणि वाजेपूर संघाला किती धावांची गरज असेल हे पाहिलं जाईल. परंतु मागील वर्षी पाहिला हाच संघ रनरअप होता. देवीचा पाडा त्यांच्या विरोधात वलवली संघ फाईट करत होता आणि वलवली संघ चॅम्पियन बनला. आणि पुन्हा एकदा देवीचा पाडा संघ सीझन 2 मध्ये या मैदानावरती उतरलाय. पालेश्वरी गावाचं स्वप्न, ही नाईट रजनी मागील वर्षी सक्सेसफुल आम्ही पूर्ण केली आणि या वर्षी देखील ही सक्सेसफुल होणार. स्वप्न पूर्ण करणारी स्पर्धा. अ क्राऊन फॉर अचिव्हमेंट असं म्हटलं जातं. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल कट केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या, माफ करा, इथे पॉइंट कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला रनआउटची संधी असेल. 2 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल देखील 2 वरती आणि या 2ने धावफलक पुढे जाईल. टीम देवीचा पाडा संघ टॉस पराभूत झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत एकूण 41. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे, त्यामुळे टीम वाजेपूर करायचे 42 येणाऱ्या 24 बॉल मध्ये. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मेहमान नवाजी, महागुरु एम डी गडगे. थँक्स. प्रेमीने नाणेफेक केली जाणार आहे. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक विपक्ष शनेश्वर क्रिकेट संघ कोपरा. आणि नाणेफेक करण्यासाठी अभिजितदादा पाटील आपण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. पालेबुद्रुक खऱ्या अर्थाने अर्थात पालेश्वरी म्हटलं तर स्पर्धा यजमान टीम आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अर्थात शनेश्वर क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. अभिजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. अभिजित दादा, सामना 4 षटकांचा असणार आहे. हॅज द मॅच इज ऑफ करेक्ट ऑनली 4 ओव्हर्स. पालेबुद्रुक विपक्ष नाणेफेक लगेच. अभिजित दादा आपण नाणेफेक करायचे आहे. सामना 4 षटकांचा असेल. बघूया अभिजित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे. कॉलिंगसाठी कोपरा पाहुणे आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने इन्व्हाइट करण्यात आलं आणि नाणेफेकीचा कौल पालेश्वरी क्रिकेट संघ संघनायक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथम दर्शनीय कोणता निर्णय स्वीकारणार आहात? शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहात आणि केल्यानंतर घरचं मैदान आहे, घरची विकेट आहे, तुम्ही शतरक्षण करण्याचा निर्णय काय स्वीकारला? कारण गोलंदाज आमचे म्हणजे भरोशाचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यजमान संघ आहे, घरच्या मैदानावर खेळता, घरची विकेट आहे, खूप प्रेक्षक आहेत पाले गावातील. खऱ्या अर्थाने याचा खऱ्या अर्थाने फायदा तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत होणार आहे? गावातल्या सगळ्यांचा सपोर्ट असतो आम्हाला, प्रोत्साहन असतंच नेहमी. आणि गोलंदाज चालले तर आम्ही कमीत कमी धावून रोखू त्यांना 45-40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोपरा क्रिकेट संघाकडे बोलणार आहोत. संघनायक नाणेफेक आपण गमावलेले आहे. नाणेफेक तुमच्या संघाच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेक संघाच्या दृष्टिकोनातून कितपत महत्वपूर्ण होती? टॉस जिंकणं आमच्यासाठी पण महत्त्वपूर्ण होतं, कारण आम्हाला पण पहिले फिल्डिंगच करायची होती. ठीक आहे, आता क्रिकेट बॅटिंग आली आहे, आम्ही आमचा 100% देऊ, जितका स्कोर करता येईल तेवढा करू. तर निश्चित स्वरूपात आता प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 4 षटकांचा असेल आणि विकेट जर बघली आमच्या पालेश्वरी क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून खूप मेहनतीने विकेट बनवलेली खेळपट्टी खऱ्या अर्थाने. प्रथमतः या खेळपट्टीवर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी विकेट पोषक ठरत आहे. एकंदरीत 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 4 षटकामध्ये कमसे कम आम्ही 50+ तरी जाणे. हॅज ए कॅप्टन म्हणून खऱ्या अर्थाने कोणत्या तुमच्या संघातील असे फलंदाज आहेत की त्यांच्याकडनं एक संघनायक म्हणून तुम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल? तसे तर पूर्ण 11 प्लेयरांकडून अपेक्षा असते, पण सर्वात जास्त मी दुर्गेश ठाकूर. पाले बुद्रुक गावाचा जर विचार केला, एक गाव एक संघ, या गावामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही पाहत असतो. दुर्गामाता उत्सवामध्ये सुद्धा संपूर्ण गाव एकत्रित येत असतो. खऱ्या अर्थाने राजकीय चपला प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते बाहेर काढून येत असतो आणि त्यांच्या गावामध्ये एक परंपरा त्याची अबाधित ठेवलेली आहे. एक गाव एक संघ, ही संकल्पना पाले बुद्रुक गावातील ग्रामस्थांची तुम्हाला कशी वाटली? छान संकल्पना आहे, असं चालू राहिलं पाहिजे.
काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन कसं वाटलं? एक दमदार स्पर्धा आहे. रायगड जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा अर्थात पालेश्वरी चषक 2024 स्पर्धेचं तुम्हाला घटक होण्याचं भाग्य लाभलं. कसं वाटलं आयोजन आपल्याला? खरं तर आम्हाला माझ्या अंदाजे आम्ही पहिल्यांदाच इथं आलो आहे, पण जेव्हा आम्ही गाडीतून उतरलो तेव्हाच ग्राउंड बघून मन जरा प्रसन्न झालं. थँक्यू सो मच. एवढे संघनायक आपण इथे पाहतो. शनेश्वर कोपरा क्रिकेट संघाचे नाणेफेकीचा कौल पालेश्वरी क्रिकेट संघाने जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर परशुराम दादा म्हात्रे यांचा येतोचे सन्मान इथे केला जाईल आणि भगवान दादा उलवेकर आणि गजानन दादा आगलावी या आपल्या येतोची सन्मान केला जाईल. परशुराम उलवेकर म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल. एक पदवीधर व्यक्तिमत्व आहेत, शिक्षित व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने. या अगोदरच्या टर्ममध्ये त्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य सुद्धा लाभलं. अशा व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान पालेश्वरी चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. आमचे निलेश उलवेकर यांना मी पाहतो. खऱ्या अर्थाने शिवदत्तदादा पवार आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या उलवेकर आपण समोर या. खऱ्या अर्थाने या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते परशुराम दादा म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे. लाईट ऑन करायचे आहे. गजानन नागलाबे साहेब आपण या, आपल्या येतोचे सन्मान इथे केला जाईल. प्रकाश बघा, विद्युत मनरे ऑफ झालेले आहेत. ज्यांच्याकडे ही संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यांनी लगेचच विद्युत मनरे आहेत ते उपलब्ध करायचे आहेत. निलेश आमचे विशाल उलवेकर यांना मी पाहतो. त्याचबरोबर निलेश उलवेकर, विशाल, आमचे शिवदादा या त्रिवेणी संगमच्या शुभास्ते गजानन दादा अगलावे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आणि भगवान दादा उलवेकर या आपला येतोची सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने विद्यमान सरपंच आम्ही दिलीप दादा भास्कर यांना पाहतो. निखिल तांडेल जे विद्यमान उपसरपंच आहेत. खऱ्या अर्थाने गावाची खूप मोठी एकता आहे. निश्चित स्वरूपात खूप मोठी एकता बघायला मिळतो. जयदास ढोंगरे, जयदास दादा या आपण. जेडी खऱ्या अर्थाने गेल्या वर्षी गतवर्षी खूप मोठी त्यांची आम्हाला मेहनत बघायला मिळाली. आता त्यांचं आगमन झालेलं आहे. जयदास दादा उशिरा का होईना आपण इथे आल्याबद्दल पालेश्वरी कमिटीच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. दिनकर बारशानी, अशोक उलवेकर तुम्ही बघा, ज्यांच्याकडे लाईटची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, विद्युत मनोरे अर्थात जे फोकस आहेत बघा आपल्या भाषामध्ये, और ये शॉर्ट पॉइंट लेग पर पकड़े गए. बैट्समैन परेश की पारी समाप्त हुई. ये पहला झटका लगता हुआ टीम वाजेपुर को. 1 रनों पर परेश वॉकिंग बैक टू पवेलियन. ये मिसाल देंगे लोग विजय मात्रे की, क्योंकि पिछले साल भी तहलका मचाया था गेंदबाजी में. लेकिन ये अजीबोगरीब नई शॉट खेलना था परेश को, सीधे बल्ले से खेलना था और वहां पर शॉर्ट फाइन लेग पर विकेट मिला. अब बैटिंग के लिए आएंगे संदेश पाटिल. स्ट्राइक एंड पर पहली ओवर के तीसरे बॉल पे झटका लगाए, कट किया, पॉइंट पे फील्डर है, रिक्स से थोड़ा, लेकिन फंबल हुए खिलाड़ी, सिंगल कंप्लीट किया. ये अगर तेजी दिखाते तो रनआउट मिलता और ये जीवनदान मिलता आमिर पाटिल को. व्हाट अ मैच. आमिर पाटिल को कहर बरसाना होगा, गजब की बैटिंग करनी होगी, क्योंकि शुरुआती पावर प्ले की ओवर में अगर रन नहीं आएंगे तो आगे चल के प्रेशर आएगा वाजेपुर टीम पर. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमैन. यू प्ले लाइक अ जेंटलमैन. बिग हिट, मिस टाइमिंग है और ये आमिर की पारी समाप्त. 2 झटके 4 गेंदों पर, 5 गेंदों पर टीम वाजेपुर को लगते हुए 2 रनों पे 2 विकेट.
विजय मात्रे संपूर्ण समर्पण, क्या जबरदस्त गेंदबाजी है। 5 पे 2 विकेट, 5 गेंदों पे और 2 रन बन चुके हैं। आखिरी गेंद बची है। ओल्ड इज गोल्ड विजय मात्रे 20 साल से गेंदबाजी कर रहे हैं। पहले नंबर का वो खिताब है उनके पास है, अभी तक कोई नहीं उसे ले पाया देवी सपाटा में। और बहुत बढ़िया गेंदबाजी, अनुभव सर्वश्रेष्ठ होता है। आखिरी बॉल 2 विकेट, 40 और बचे वाजीपुर जीतने के लिए। वाजीपुर वो मकाम हासिल करी है जिसे दुनिया देखना चाहती है। आखिरी बॉल स्ट्रेट हिट खेला, विजय मात्रे बैकअप देंगे। फील्डिंग अच्छी है, सिंगल नहीं, शून्य मिला। आखिरी गेंद पर 0 ओवर की समाप्ति हुई। 2 रन आए, 2 विकेट। अब जीत के लिए 3 ओवर में 40 रन चाहिए। और ये आतिशबाजी देखी है, ये पालेश्वरी चषक की खासियत है। ओपनिंग सेरेमनी में बहुत बड़ी आतिशबाजी देखी आपने, और आज भी आतिशबाजी। जो आतिशबाजी गढ़गेसर हमने नए साल 2024 में देखी, वो आतिशबाजी अभी तक हो रही है। और शानदार मुकाबले, शानदार टूर्नामेंट्स। पालेश्वरी टीम अगला मैच खेलेगी और उनके कप्तान ने कहा हमारा भरोसा हमारे गेंदबाज है, तो जी उनके गेंदबाज चमकने चाहिए। हमने देखा पालेश्वरी अंडर 22 टीम कानपुली के सरजमी पे थी, और देवेंद्र बारसे की हमने गेंदबाजी देखी, बहुत काबिल तारीफ। मतलब नए जो खिलाड़ी पालेश्वरी के, वो भी अच्छे फॉर्म में, और आगे चल के वो अच्छा खेल दिखाएंगे। 3 ओवर 40 की आवश्यकता। क्या बल्लेबाज छक्के छुड़ाएंगे गेंदबाज के? पहली ओवर तो देवी सपाटा के पक्ष में रही। पहली ओवर की शुरुआत अच्छी रही, लेकिन वाजेपुर टीम, जैसे मैंने कहा, नयन भगत जैसे तगड़े खिलाड़ी है इनके पास, तो ये मुकाबला बन सकता है। हमारे आयोजक इस मैदान की चारों तरफ थोड़ी सी घूमते हुए, थोड़ा सा अंदाज लेते हुए दर्शकों का, उनसे बातचीत करते हुए, शानदार मुकाबले हैं। बॉलिंग ट्रैक पर आएंगे हर्षद पाटिल। राउंड विकेट कट किया, विकेट कीपर राकेश पनेकर के हाथों में 0। बहुत अच्छी गेंदबाजी चल रही है। मुकाबला देवी सपाटा के पक्ष में ज्यादा झुक रहा है, क्योंकि बड़े स्ट्रोक ने आ रहे हैं और बल्लेबाज थोड़े परेशान होते हुए। वाजीपुर की गेंदबाजी अच्छी थी, लेकिन अब बल्लेबाजी में जोर लगाना होगा आपको, क्योंकि प्लान बी भी इंपॉर्टेंट है मुकाबले में। हर्षद पाटिल तैयार। राउंड विकेट कट किया, पहले जंप लगाई राकेश पनेकर ने। जजमेंट खराब था उनका फील्डिंग का, थोड़ा रुकना था उनको। ये 0 आता हुआ। 2 गेंद पे कोई रन नहीं, और ऐसे में अगर रन नहीं आएंगे तो दबाव वाजीपुर पे ज्यादा आएगा, क्योंकि आखिर के 2 ओवर में शायद वो रन रेट बढ़ेगा आपके सामने। रिक्वायर रन रेट, करारा जवाब देने की आवश्यकता है। अगर शेर की शिकार नहीं करोगे तो जंगल में राज नहीं कर पाओगे। ये क्रिकेट का खेल है, ये जंगल से बढ़कर है। टैपिंग बॉल खेला, थोड़ी बाउंस गेंद थी, मिड विकेट पर 1 महज मिलेगा। हर्षद पाटिल पिछले साल ये नाइट रजनी में बेस्ट बॉलर थे। जबरदस्त खिलाड़ी है, बाइकर मैन है और मशहूर खिलाड़ी है। इनके सामने भी बल्लेबाज नहीं चल रहे, इस साल भी इन फॉर्म है। गेंदे बची इस ओवर की महज 3 बॉल, महज 1 आई 3 बॉल पे। कितनी बढ़िया गेंदबाजी अभी तक। ये उठाकर पुल किया गेंद को, व्हाट अ शॉट। विराट कोहली की याद आई मुझे, और विराट कोहली ने ये शॉट पाकिस्तान के खिलाफ खेला था। स्टैंड एंड डिस्पैच, स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड, 6 रन। स्वतः आयोजक बघा प्रशांत पवार आणि सरपंच दिलीप वास्कर प्रेक्षकांचा आभार मानण्यासाठी सीमेरेषेच्या बाहेरून खऱ्या अर्थाने फेरफटका मारताना आपण त्यांना पाहतो। पालेश्वरी क्रिकेट कमिटीचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल। एक नेत्रदीपक आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेले आहे। सन्मानित सचिन शेठ भोईर पडगे, लव शेठ भोईर पडगे आणि अंकुश पाटील वलभ नाईट स्पर्धेचे आयोजक यांचं आगमन झालेलं आहे। अजयदादा मोरावकर यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। यावर स्टेजवर आपलं स्वागत आहे। छोटी गेंद बड़ा शॉट, गेंदबाजों का थैंक्स अ लॉट। कमाल का वो शॉट था, पुल का शॉट था, डाउन द ग्राउंड 6 देखे। उसके बाद आया सिंगल। आखिरी बॉल है और स्कोर बनता हुआ वाजेपुर 10, अब चाहिए 32, गेंदे है 13। अब मुकाबला बन सकता है, बड़े स्ट्रोक चाहिए। विक्रम मात्रे अगर कैच लपकते तो छावा ग्रुप की ओर से 500 दिए जाएंगे। शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ पे गैप में क्लियर किया लॉन्ग ऑफ को। अंपायर सिग्नल इंतजार है, 1 बम सीमा पार, ओवर द रोप 4 रन।
28. तर सन्माननीय आत्माराम शेठ पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत. त्रिवेणी संगम पाहतो आपण. प्रकाश शेठ म्हात्रे, त्याचबरोबर सुनील दादा म्हात्रे आणि नरेश फडके साहेब या त्रिवेणी संगमचं पुन्हा एकदा पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. धमाकेदार शॉट. 6-4 12 आ गए पिछले ओवर में. रन बनते हुए स्कोरबोर्ड पे 14. जीत के लिए चाहिए 28. 14 रन प्रति ओवर. रिक्वायर्ड रन रेट टीम वाजीपुर. अब मुकाबला बन सकता है. रनों की तलाश है, रनों की भूख है वाजीपुर को. क्या ये भूख मिट पाएगी? एक ओवर में 14 रिक्वायर्ड रन रेट, 2 ओवर 28 कंपल्सरी चेसिंग. वाजीपुर अभी नहीं तो कभी नहीं. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा? राकेश पनेकर ओवर लेके 3. 6 बॉल राकेश के खाते में. सामना करेंगे बैट्समैन स्ट्राइक इन पर समीर पाटिल. राउंड विकेट. मिस टाइमिंग स्ट्रोक है, विकेटों पर है. रोहित बैकअप देंगे, फील्ड किया, 1 रन महज मिलेगा. समीर संदेश की जोड़ी 11 बॉल पे चाहिए 27. व्हाट अ मैच. सबसे इंपॉर्टेंट ओवर है वाजीपुर के लिए तीसरी. अगर इस ओवर में 2 बड़े स्ट्रोक नहीं आए तो आखिरी ओवर में बहुत ज्यादा प्रेशर आएगा और मुकाबला आपके लिए कठिन बनेगा. टेनिस क्रिकेट विश्व में कोई भी रिकॉर्ड बड़ा नहीं होता, कोई भी स्कोर बड़ा नहीं होता. 5 ओवर में 105 भी चेस होते, 4 ओवर में 90 भी चेस होते. यह टेनिस क्रिकेट का खेल है. राउंड विकेट. मिस टाइमिंग स्ट्रोक. सफलता. रोहित के हाथों में कैच. लपक लिया, चटकाया. तीसरा विकेट. सचिन शेठ आपलं आगमन झालेलं आहे. पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर आपण व्यासपीठावर आपला यथोचित सन्मान पालेश्वरी चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. थोड़ा रुकूंगा, थोड़ा टूटूंगा, लेकिन मैं फिर लौटूंगा. ये दोस्त तू देख, मैं फिर से जीत जाऊंगा. 10 बॉल 27 रन चाहिए. मुकाबला जीत के लिए वाजीपुर. लेफ्ट हैंड बैट्समैन तैयार है. नयन भगत, वन ऑफ द फंटास्टिक बैट्समैन. व्हाट अ शॉट. द बिग हिट. ये सबसे बड़ा खतरा है देवीचा पाड़ा के लिए. मैंने जिक्र किया आरपीएल पीपीएल में इनको पहला खरीदा जाता है. विशाल जीतेकर की टीम में थे आरपीएल में और धमाका किया. पीपीएल में कप्तान थे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलम्बोली के. वो ये नयन भगत. स्टैंड एंड डिस्पैच 6 रन. समीकरण बदला. 9 गेंदे. जीत के लिए चाहिए 21. 21 टू विन द मैच. अहम किरदार. आपने एनिमल मूवी देखी जिसमें रणबीर कपूर ने 3 घंटा काम किया, लेकिन बॉबी देओल 15 मिनट के लिए आए थे. उनकी वीडियो सबसे अधिक वायरल हुई. इंपॉर्टेंट है वैभव आपका किरदार. आपका किरदार क्या कहता है, आपका तरकीब क्या है, तरीका क्या है खेलने का, उसे दुनिया याद रखती है. मिस टाइमिंग स्ट्रोक है. बात बनेगी. मैच का टर्निंग पॉइंट है. सही जजमेंट. नयन भगत की पारी समाप्त हुई. इंपॉर्टेंट विकेट और ये नयन जाएंगे बाहर. वॉकिंग बैक टू पवेलियन. उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से. एक आसमानी टोला आया लेकिन दूसरा फंस गया. रोहन के हाथ में तोहफा कबूल हुआ. नयन भगत वॉकिंग बैक टू पवेलियन. समीकरण बचा है गेंदे महज 8 रन चाहिए 21. 50-50 विनिंग परसेंटेज. देवी चपाटा के पास भी 50% है, वाजेपुर के पास भी 50%. लेकिन आने वाली 2 गेंदें सबसे निर्णायक होगी क्योंकि आखिर के ओवर में कितने बचेंगे वो मैच का ट्विस्ट होगा. बहुत बढ़िया मैच. राकेश पनेकर कमबैक किया इस ओवर में. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख. बिग फाइट मैच. बैटिंग ट्रैक पर आएंगे अक्षय चौधरी इन एट नंबर 6.
जीतने का मजा तभी आता है जब लोग आपके हारने का इंतजार करते हैं। एवरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड। एप्पल मोबाइल खुद कहता है थिंक डिफरेंट एंड थिंक अलग। बल्ले के जड़ में मिड ऑन पे खेला, गेंद फील्डर पीछे, लॉन्ग ऑन नजदीक आएंगे, एक रन कंप्लीट, 2 की कोशिश है, करीबी मामला, येट्स टीवी अंपायर को कॉल किया है, डीआरएस, टीवी अंपायर टू डायरेक्टर फॉर रन आउट। इंपॉर्टेंट निर्णय, एक एक रन इंपॉर्टेंट है दोनों के लिए। 8 बॉल 21 चाहिए थे, 1 रन कंप्लीट किया, दूसरे के लिए पलटे। पॉपिंग क्रीज पर ये कैमरा फोकस किया जाएगा, स्लो मोशन एंगल पे इसे प्रेजेंट किया जाएगा इन यूट्यूब। थर्ड अंपायर टीवी कंट्रोल रूम में आइए। इट्स आउट, OUT, बैट्समैन आउट। 1 रन मिलेगा टीम वाजीपुर। समीकरण आखिरी यहां पर बताया जाएगा। 7 बॉल, जीत के लिए 20। हौसले के तरकीश में वो तीर जिंदा रख, हार के बाद भी जीत की उम्मीद जिंदा रख। बल्लेबाजों की अग्नि परीक्षा, आखिरी 1 बॉल, अगर बड़ा स्ट्रोक आता है तो 14 बचेंगे और उसकी जरूरत है वाजीपुर को। एक बड़ा शॉट, 7 बॉल 20। ये मुकाबला बढ़िया है। 2 मैच हमने वन साइड देखे, तीसरा मैच ये पैसा वसूल होना चाहिए। ये बिल्कुल पैसा वसूल मैच होगा। रफ एंड टफ, इरादे मजबूत हो तो पत्थर भी मिट्टी का ढेर लगता है। राकेश पनेकर, आखिरी बॉल 0, कमाल की ओवर, 1 छक्का लगा लेकिन 2 बड़े विकेट लिए राकेश पनेकर ने। और यहां से अब समीकरण 6 बॉल, कंपल्सरी चेसिंग 20 रन। चलिए, अगर वाजेपुर टीम ये 20 रन चेस करते तो सम्मानीय नितिन पाटिल वाजेपुर, इनकी ओर से टीम को मिलेंगे टोटल 5000 का इनाम। 6 बॉल 20, कंपल्सरी चेसिंग। मयूर वाघ, अक्षय चौधरी, दोनों ने गेंदबाजी की थी। अक्षय चौधरी ने 12 दिए थे, मयूर वाघ ने 11 दिए थे। अब उनको वही रन वसूल करने हैं दूसरे पारी में। बॉलिंग ट्रैक पर नॉन्ट्या, सुंदर बैलाचे मालक नॉन्ट्या। 6 बॉल टू गो, पहली बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक, बॉल हवा में, पॉइंट पे फील्डर है, कैचअप, मिल गई विकेट। 5 गेंद 20 चाहिए और ये पारी समाप्त हो हुई। बैट्समैन वॉकिंग बैक टू पवेलियन। 5 बॉल 20। अब एक बड़ा खिलाड़ी लॉन्च करना है वाजीपुर को। शानदार मैच, एक ऐसा खिलाड़ी जो 24 कैरेट गोल्ड हो, सोने जैसा बल्लेबाजी करे और आपको जीत दिलाए। अगले मुकाबले के लिए पालेश्वरी टीम तैयार है। 1 टीम 1 ड्रीम इस मैच में खेल करेगी। जो खेल उन्होंने वल्लभ के सरजमी पे पहले मैच में किया था, वो तड़का लगाने की कोशिश पालेश्वरी की अब इस मुकाबले में जरूर होगी। 5 गेंद 20। नॉन्टे को पहली सफलता मिली, शानदार गेंदबाजी। यही देवीसभा टीम पिछले साल दूसरे नंबर पे थी, लेकिन जिस तरीके से अभी मुकाबला खेला, वो चैंपियन का सपना वो देख के आई है और शायद उसे पूरा करेगी। लेकिन मुकाबला फिनिश नहीं हुआ। वाजेपुर में बहुत ताकत है, उनके तगड़े बल्लेबाज अभी तक बचे हैं। ये मुकाबला खुन्नस वाला होगा। 5 बॉल 20 रन। लॉफ्ट किया है, एक और खराब शॉट, मिस टाइमिंग रहा, मिड विकेट पे बॉल गई है। 1 पूरा किया, 2 के लिए नहीं पलटे। कॉन्फिडेंस देखिए बैट्समैन का। और 4 पे 19 चाहिए, यानी वो खुद फिनिश करना चाहते हैं। आत्मविश्वास बेहद जरूरी होता है क्रिकेट में, और जिसके पास आत्मविश्वास होता है वो हमेशा जीतता है। रुपेश उल्वेकर टीम के कोच आ चुके हैं। कर 40+ में उतरेंगे रुपेश उल्वेकर और अशोक उल्वेकर।
चलिए पालेश्वरी की अब ग्रामीण टीम खेलेगी और लेकिन कल पालेश्वरी की 40+ टीम भी खेलेगी ग्रामीण में। बहुत बढ़िया मैच। 4 बॉल 19, ये सबसे निर्णायक गेंद हो गया आने वाली 2 वाजेपुर के लिए। यॉर्कर, परफेक्ट लेजर बॉल, 0 मिलेंगे। अब मुकाबले में कुछ नहीं बचा। 3 बॉल 19। नयन भगत की पारी जल्दी समाप्त हुई, वो भी कारण हो सकता है। और सबसे अगर अधिक कारण बताए तो वो थे बैट्समैन संदेश पाटिल। बहुत सारी गेंदें खेली उन्होंने, रन नहीं बनाए। एक और यॉर्कर। नॉन्टे अभी तक बेस बॉलर का खिताब बहुत बार जीते और अब भी उनकी गेंदबाजी तगड़ी है। एक तरफा मुकाबला। कहता है एक तरफा प्यार और एक तरफा मैच कोई किसी को पसंद नहीं आता और ना कोई देखना चाहता है। वो ये एक तरफा मैच बनता हुआ। चलिए लगातार डॉट गेंदे। अरे मुकाबले में कब्जा किया है टीम देवीचा पाड़ा ने। सरचे स्वागत आहे। आखिरी बॉल बची है, 20 रनों की लीड। जी ऑन साइड में खेला है और चलिए 14 रनों से ये मुकाबला जीता है टीम देवीचा पाड़ा ऋत्विका 11। हार्दिक हार्दिक अभिनंदन, मुबारक मुबारक। और यहाँ से हार्ड लक देंगे टीम जय भवानी वाजेपुर, लेकिन बेटर लक नेक्स्ट टाइम। कहते एक जीत से कोई सिकंदर ना बनता और एक हार से कोई फकीर ना बनता। बोथ द टीम ऑल द बेस्ट। थँक्स प्रवीण टेंबे। अतिशय दमदार लढत झाली। एका बाजूला जय भवानी वाजेपूर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ऋतिका सोराली 11 देवीचा पाडा। आणि या लढतीमध्ये ऋतिका सोराली 11 देवीचा पाडा क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी नेतृत्व